हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक देत आहे आणि त्या टॉपिकचा जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला तर तुमचं 70+ स्कोरिंग हे याच्यामध्ये नक्की असणार आहे. म्हणजे तुम्हाला 120 पैकी 70 मार्क कमीत कमी या टॉपिकचा स्टडी करून मिळणार आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनही एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात केलेली नाहीये आणि आता वेळ कमी असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आलंय की सिलेबस पूर्ण कसा कव्हर करायचा. तर हे जे टॉपिक तुम्हाला देत आहे या टॉपिकचा व्यवस्थित तुम्ही स्टडी करा. फक्त हे टॉपिक ऍटलिस्ट तुम्ही परफेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला 70 पेक्षा अधिक मार्क याच्यामध्ये नक्की मिळतील. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना स्कोरिंग करायचंय अशा लोकांनी हे टॉपिक परफेक्ट करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे 3 इयर सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी साठी, तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जातो. संपूर्ण सिलेबसवरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या क्रॅश कोर्समध्ये दिले जातात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती 31 मार्च पासून आम्ही सुरू केलेली आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन व्हा आणि आपले एक्झाम क्रॅक करण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, लॉ सीईटी मध्ये लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला आणि 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला आहे. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला, 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला आणि 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला आहे. इंग्लिश लँग्वेज 40 मार्कला 3 इयर सीईटी मध्ये विचारलं जातं, 24 मार्कला 5 इयर सीईटी मध्ये विचारलं जातं. बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते फक्त 5 इयर सीईटी मध्ये आहे आणि ते 8 मार्कला इथे विचारलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर ह्या दोन्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीच्या असतात. दोन्ही परीक्षेमध्ये 120 मार्काचा तुम्हाला तो पेपर असतो. त्याच्यानंतर इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, एक प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतात. मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही असतात. त्यानंतर या परीक्षेसाठी 120 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करू शकता. तर ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये या क्रॅश कोर्समध्ये या सगळ्या सब्जेक्ट्सवरती डेली लाईव्ह क्लासेस होतात. त्यानंतर सगळ्या सब्जेक्टवरती तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात. मॉक टेस्ट ह्या सब्जेक्ट वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असतात. सोबतच तुम्हाला या संपूर्ण सिलेबसवरती नोट्सही प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की या परीक्षांसाठी असणाऱ्या महत्वाच्या तारखा. एक्झाम डेट जी आहे ती 3 इयर सीईटी साठी 3 आणि 4 मे आहे. 5 इयर सीईटी साठी 28 एप्रिल. याचा रिझल्ट जो आहे तो मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल आणि ऍडमिशनचे राऊंड जे आहेत ते जून मध्ये तुमचे सुरू होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन करायचंय, बेसिक लीगल प्रिन्सिपल्स अँड टर्मिनॉलॉजी, लॉ ऑफ अ टॉर्ट, कॉन्ट्रॅक्ट लॉ, क्रिमिनल लॉ, लीगल मॅक्सिम्स अँड लीगल टर्म, करंट लीगल डेव्हलपमेंट इत्यादी टॉपिक फक्त तुम्ही करा. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, चांगला स्कोर जर आपल्याला इथे करायचा असेल, तर या टॉपिक वरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करायला हवं, जेणेकरून तुम्हाला लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर तेच आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स विषयी पाहिलं तर हिस्ट्री जी आहे ती मिडिवल आणि मॉडर्न करा. एन्शियंट हिस्ट्री जास्त करण्याची गरज नाहीये, त्याच्यावरती खूप कमी प्रश्न येतात. जिओग्राफी जी आहे ती इंडियाची जिओग्राफी करा. इंडियाविषयी काही फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स व्यवस्थित करा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा स्टडी करा. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, बुक्स अँड ऑथर, तसंच सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून रिसेंट डेव्हलपमेंट जे होत आहेत सायंटिफिक सेक्टरमध्ये ते करा. इम्पॉर्टंट डेज, डेट्स अँड इम्पॉर्टंट फर्स्ट जे आहेत त्याच्याविषयी तुम्ही इथे स्टडी करणं अपेक्षित आहे. स्पोर्ट जी के, पास्ट 6 मंथ करंट अफेअर्स हे तुम्ही याच्यामध्ये करा. तसं तर मागील एका वर्षामधले पूर्ण करंट अफेअर्स करायला हवेत, पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. त्याच्यामुळे मागच्या 6 महिन्यातले जे करंट अफेअर्स आहेत तुम्ही या स्टेजला करायला हवेत. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स जे आहेत त्याच्याविषयी तुम्ही स्टडी नक्की करा. त्यानंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून अॅनालॉजी, सिरीज, ब्लड रिलेशन, डायरेक्शन अँड सेन्स, वेन डायग्राम अँड सिलोजिझम, क्लासिफिकेशन, कॉज अँड इफेक्ट अँड अझम्पशन्स अँड कन्क्लुजन, सोबतच पझल हा टॉपिक करायला विसरू नका. तर हे टॉपिक इथे ऍटलिस्ट तुम्ही करायला हवेत आणि ज्यांना स्कोरिंग करायचंय त्यांनी हे टॉपिक परफेक्ट करायला हवेत. त्यानंतर पुढे आहे इंग्लिश सब्जेक्ट. इंग्लिश मधून तुम्ही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, टेन्सेस, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, पार्ट्स ऑफ स्पीच, एरर्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, पॅराजम्बल्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, आयडियम्स अँड फ्रेजेस हे तुम्ही करायला हवे. त्यानंतर राहिला विषय 5 इयर सीईटी मध्ये मॅथ्सचा. मॅथ्स मधून पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, स्पीड अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस हे टॉपिक करणं मस्ट आहे. सोबतच तुम्ही सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, रेशो अँड प्रपोर्शन,
DI म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन आणि जॉमेट्री कॉन्सेप्ट हे टॉपिक करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कमीत कमी स्टडी करायचं आहे अशांसाठी हे टॉपिक करणं कंपल्सरी आहे आणि ज्यांना स्कोरिंग करायचंय त्यांनी हे टॉपिक परफेक्ट करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे हाय वेटेज टॉपिक. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 31 मार्च पासून सुरू झालेली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. कारण या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्हच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे. व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथे दिले जातात. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.